नमस्कार मंडळी, मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु यूट्यूब चॅनलवर। आणि आज अत्यंत गंभीर विषय घेऊन आलेलो आहे। गंभीर म्हणजे कसा गंभीर तर बघा, कालपासून परवापासून आपण नुसत्या बातम्या पाहत आहोत की एका मंत्र्याच्या मुलानं म्हणजे माजी मंत्र्याच्या मुलानं 68 लाखाचं विमान फक्त एका दिवसाच्या प्रवासासाठी बुक केलं होतं। आणि या 68 लाखाच्या विमानातून तो बँकॉकला जाणार होता। आणि बँकॉकला लोक कशासाठी जातात हे मी सांगायची गरज नाही। मूळ मुद्दा असा आहे की एकीकडे 68 लाखाचं विमान आहे, तर दुसरीकडे आपल्या खेड्यापाड्यातल्या गोरगरीब लोकांची परिस्थिती पाहिली तर जेव्हा एखाद्या घरातलं कोणी आजारी पडतं आणि त्याला दवाखान्यात नेलं जातं, डॉक्टर जेव्हा चिठ्ठीवर गोळ्या लिहून देतो ना, जेव्हा ती चिठ्ठी घेऊन आपण मेडिकलवर जातो तेव्हा मेडिकलवर गेल्यावर जर गोळ्या त्या 7 दिवसाच्या 700 रुपयाच्या झाल्या तर ती आजारी असलेलीच व्यक्ती म्हणते की एवढ्या गोळ्या काय करायच्या, माय 3च दिवसाच्या घे, 300 रुपयातच भागते। म्हणजे एकीकडे जीवनावश्यक असलेली औषधी किंवा आरोग्याचे उपचार सुद्धा आपण घेऊ शकत नाहीत पूर्णपणे, आणि दुसरीकडे फक्त अय्याशी करण्यासाठी, फक्त बँकॉकला मित्रांसोबत मजा मारायला जाण्यासाठी 68 लाखाचं विमान तुम्ही बुक करू शकता। किती मोठी शोकांतिका या भारतामध्ये। विचार करा, खेड्यापाड्यामध्ये जेव्हा साबण संपते ना साबण, तर ते गोरगरीब लोक सगळेच काय करतात, ती नवीन आणलेल्या साबणाला चिटकून टाकतात कारण ती वाया जाऊ नये म्हणून। इतका बारकाईने विचार केला जातो। कधी चुकून माकून जर कधी शहरात गेलो आणि शहरातल्या एखाद्या हॉटेलवर जेवायचं काम पडलं तर सगळ्यात स्वस्तवालं हॉटेल पाहिलं जातं। त्या हॉटेलमध्ये जाऊन जेव्हा मेनू समोर ठेवला जातो तेव्हा विचारलं जातं की याच्यातलं स्वस्त काय। जर शिकलेले असतील तर मेनूमध्ये शोधतात की 100 रुपयाची भाजी कोणती आहे, 90 रुपयाची भाजी कोणती आहे, ही 300ची भाजी आहे ही नको। म्हणजे चवीनुसार खात नाहीत गोरगरीब लोक, त्या किमतीनुसार खाण्याचा प्रयत्न करतात, किमतीनुसार मागण्याचा प्रयत्न करतात। घरच्या 2 पोळ्या जर कधी शिळ्या उरल्या ना तर दुसऱ्या दिवशी कुटके करून खातात, त्या सुद्धा फेकून दिल्या जात नाहीत। भात उरला तर फोडणी देऊन खाल्ला जातो। एका अन्नाच्या शीताला, एका भाताच्या शीताला, अन्नाच्या कणाला एवढं महत्त्व आहे। आणि एकीकडे याच समाजामध्ये, याच राज्यामध्ये माजी मंत्र्यांची पोरं ही लाखो करोडो रुपये नुसते अय्याशीवर वाया घालतात। किती मोठी शोकांतिका आहे। एकीकडे महाराष्ट्रामध्ये लाखो तरुण आहेत जे बेरोजगार आहेत, जे परीक्षेसाठी फॉर्म भरतायत, त्या फॉर्मची फीस भरायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत। 1,500 रुपये फीस करून टाकलेली, फॉर्मची 1000 रुपये फीस आहे, ती फीस कमी करावी म्हणून आंदोलनं करावी लागतात। आणि एकीकडे त्याच महाराष्ट्रातल्या मंत्र्यांची मुलं 68, 70 लाखाची तिकीटं काढतायत आणि कोट्यावधीचा खर्च फॉरेन ट्रिपवर करतायत। जी मुलं पोलीस भरतीची तयारी करतायत, खोटं सांगत नाही, अनवाणी पायाने रस्त्याने पळतात। आणि ज्यांना शूज वापरायचेत किंवा बुटं घ्यायचेत ते सुद्धा गोल्ड स्टार नावाचा बूट 250-300 रुपयात भेटतो म्हणून तो वापरतायत, ज्यांना स्पाइक्सचे शूज सुद्धा मिळत नाहीत। म्हणजे त्यांना रनिंगला बुटं मिळत नाहीत, अगदी स्वस्तात मिळतात म्हणून ते वापरतात बुटं। इतकी बेकार परिस्थिती पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या किंवा इतर ग्राउंडवर, मैदानावर तयारी करणाऱ्या मुलांची आहे। मग हे कुठं चाललोय आपण? म्हणजे एकीकडे एवढी मोठी विषमता वाढते की एकीकडे करोडोचा खर्च आणि एकीकडे 100-200 रुपयासाठी सुद्धा मारामारी चालू आहे। मित्रांनो, या मंत्र्यानं स्वतःच्या पोराला घरगुती कारणातून जे काय असेल यांचं, किंवा ज्याला काय आईश करायची असेल, बाप नको म्हणला असेल तर त्यानं चोरून, म्हणजे बापाच्या चोरून 68 लाखाचं विमानाचं बुकिंग करू शकतात मुलं। आपल्या इथं घरातली माणसं चोरून बापाला एक 10 रुपयाची वस्तू घेणं सुद्धा शक्य नाही आहे। बापाला चोरून रिचार्ज मारतो म्हणलं तर ते सुद्धा शक्य नाही, कारण तेवढं सुद्धा इन्कम पोरांचं नाही। 250-300 रुपयासाठी बापाला म्हणावं लागतं की बापा तेवढे तरी पैसे द्या, आम्हाला मोबाईल चालू ठेवायचा आहे, ऑनलाईन आम्हाला अभ्यास करायचा आहे। इतकी बेकार परिस्थितीत आहे। एकीकडे बापानं स्वतःच्या माजी मंत्रिपदाचा फायदा घेतला, सध्या त्यांचा राजकीय वजनाचा फायदा घेतला आणि हवेतून विमान वळवलंय। म्हणजे जे विमान बँकॉकला जाणार होतं त्याच्याशी संपर्क साधून ते अर्ध्या रस्त्यातून त्याला परत बोलवलं विमानाला। पण खरी गोष्ट सांगतो, खेड्यापाड्यामध्ये हात दाखवल्यावर एसटी सुद्धा थांबत नाही भाऊ। खेड्यापाड्यामध्ये सोडून द्या, एखादा छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला, एखादी बाई, एखादी स्त्री गरोदर असेल तर तिला न्यायला वेळेवर ॲम्ब्युलन्स येत नाही, 4 वेळा फोन करावा लागतो, 4 वेळा वेगवेगळी उत्तरं मिळतात आणि अर्ध्या रस्त्यामध्ये त्या महिलेची प्रसूती होते, अर्ध्या रस्त्यामध्ये तिचं बाळंतपण होतं। कित्येक मुलं, कित्येक लेकरं असे आहेत की ज्यांच्या गावामधली शाळा संपली 5वी पर्यंतची, 6वीला दुसऱ्या गावात जावं लागतं, पण पैसे नाहीत आणि त्या गावात बस जात नाही म्हणून तिथं सुद्धा शिक्षणाला मार्ग उरला नाही। माझ्या स्वतःच्या गावाचं उदाहरण सांगतो। आम्ही 1000 वेळा डिपो चालकाला सांगितले की आमच्या गावातून 7वीच्या नंतर शाळा नाहीये, एक बस पाठवा, तर गावात बस यायला तयार नाही। पेपरमध्ये न्यूज आल्या, सगळीकडे आल्यात, पण ज्या गावामध्ये लेकराच्या शिक्षणासाठी एक लाल एसटी, एक बस जाऊ शकत नाही, त्याच राज्यामध्ये एखाद्या मंत्र्याचा मुलगा 68 लाखाचं फक्त काही तासाचं तिकीट काढून जातो। मित्रांनो, अत्यंत वाईट परिस्थिती आहे या देशाची, अत्यंत वाईट परिस्थिती आहे राज्याची। पण आपण याच्यातून कधी बाहेर पडणार आहोत? आपले कधी डोळे उघडणार आहेत? कार्यकर्ते 20 रुपयाच्या पेट्रोलसाठी भांडाभांडी करतात, कुठं जायचं असेल तर ट्रिबल सीट बसून जातात, 3-3 जण त्या बस 2 व्हीलरवर बसतात। आणि इकडे यांचे मात्र 3 जणांसाठी 20 सीटर, किती सीटरचं होतं विमान ते? 20 सीटांचं विमान होतं, फक्त 3 जणांसाठी बुक केलेलं होतं। किती विषमता आहे।
या विषमतेकडे कोणाचं लक्ष जाणार आहे? इकडं एकीकडं बँकेतलं कर्ज हप्ते वाढत आहेत शेतकऱ्यांना. माझं एक साधं सिंपल म्हणणं आहे सरकारला की सरकार तुम्ही तुमची यंत्रणा वापरून जर अर्ध्यात गेलेलं विमान जर परतून लावत असाल तर थोडीशी यंत्रणा शेतकऱ्याच्या शेतात लावा ना. 2-4 CCTV कॅमेरे शेतकऱ्याच्या शेतात लावा, म्हणजे तुम्हाला कळेल की शेतकरी रात्री कसा पाणी घालतो शेतात पिकांना, कसा भिजवतो, रात्रभर कसं आपलं पीक तो सांभाळतो, रानडुकरांपासून, गव्यांपासून आणि वेगवेगळ्या या नीलगाईंपासून, याच्यापासून तो स्वतःच्या पिकाचं रक्षण कसं करतो, रात्रंदिवस त्याला काम कसे करावं लागतात, कसा वखरतो, कसा नांगरतो, कशी हातावर घेऊन भाकर खातो, कसं खत टाकतो, कसं पिकाला वाढवतो, मोठं करतो, कशा पद्धतीनं सुगी करतो, हे सगळं तुम्हाला दिसलं पाहिजे. शेतकऱ्यांचं जे रोजचं मरण आहे ना जगण्यासाठीचं, ते तुम्हाला दिसलं पाहिजे. एखादी यंत्रणा शेतकऱ्याच्या शेतावर लावा, मोटरीवर लावा, त्याच्या शेतातल्या बांधावर एखादा CCTV कॅमेरा लावा, जेणेकरून तुमच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये एखादा शेतकरी जर नापिकीला कंटाळून, कर्जाला कंटाळून जर आत्महत्या करणार असेल तर तुमच्या CCTV मध्ये कदाचित तो दोरी बांधताना दिसला तर वाचवू शकेल. इतकी बेकार परिस्थिती आहे. 2-4 CCTV कॅमेरे प्रत्येक गावागावातल्या शेतात लावा. 2-4 CCTV कॅमेरे जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये सुद्धा लावा. कशा पद्धतीने शाळा पडक्या झडक्या, कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत, काहीच नाही. एकीकडे हजारो कोटी रुपयांच्या मोठमोठ्या प्रायव्हेट स्कूलच्या इमारती उभ्या राहत आहेत, तेही लोकांचं रक्त शोषून, आणि दुसरीकडे जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत. त्याच्यावर सुद्धा काहीतरी लावा, काहीतरी पहा. अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जर हेच चालू राहिलं ना तर एक दिवस इथल्या लोकांना खायला अन्न मिळणार नाही. एकीकडे 2 भाकरीचा प्रश्न आहे, दिवसभरांच्या पोटाचा प्रश्न आहे, आणि दुसरीकडे ही अशी अय्याश मुलं जी नुकतीच दुबईहून आली, मी सांगत नाही त्यांचाच बाप सांगतोय, तानाजी सावंत साहेबच सांगतायत की 8-10 दिवसापूर्वीच माझं पोरगं दुबईहून आलं. दुबईला कशासाठी जातात तो मुलं? दुबईला असं काय आहे, कोणतं पर्यटन स्थळ आहे? बँकॉकमध्ये असं काय आहे? बँकॉकमध्ये काय आहे तर फक्त महिलांचा बाजार. जसं पुण्यामध्ये बुधवार पेठेत लोक जातात ना, तसं भारतातले लोक बँकॉकमध्ये जातात आईश करायला. तसे आईश करायला तुमची लेकरं बाळं जातात 68 लाखाचं विमान बुक करून. मात्र इकडे गोरगरिबाच्या मुलाला भरतीला फॉर्म भरायचा असेल तर पैसे मिळत नाहीत, पायाला रनिंगचे शूजसाठी रनिंग शूज मिळत नाहीत. लेकरांना कित्येक मुली अशा आहेत की ज्या अंगावर कपडे नाहीत म्हणून शिक्षणाला जात नाहीत, शाळेत शिकायला जात नाहीत, कारण त्यांच्या अंगावर चांगले कपडे नाहीत. खोटं सांगत नाही, या वर्षीचे शासनाचे कपडे अजून सुद्धा मिळाले नाहीत. वर्ष संपत आलंय, अगदी वर्ष. ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी असं विधानसभेमध्ये कपडे दाखवले होते ना की हे कपडे मिळणार आहेत, अजून सुद्धा मिळालेले नाहीत कपडे शाळेतले. गोरगरिबांच्या लेकराला अजून शाळेचा गणवेश मिळाला नाही. ही किती मोठी शोकांतिका आहे या महाराष्ट्रातली. वर्ष संपत आले, आणखी 2 महिने. आता 1 एप्रिल पासून नवीन वर्ष सुरू होणार आहे. आता फेब्रुवारी महिना चालू आहे, फक्त 1 महिना उरलाय वर्ष संपायला. मार्च महिना, हे शैक्षणिक वर्ष संपायला. कुठं नेऊन ठेवलाय आपण हा महाराष्ट्र? काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये? त्या पोरामध्ये असं कोणतं कर्तृत्व होतं किंवा त्यांनी असा काय बिझनेस केला किंवा त्याच्यामध्ये असं काय गुण आहेत त्या सावंत साहेबाच्या मुलामध्ये की ज्यानं एका दिवसासाठी 68 लाखाचं विमान बुक केलं? आणि आमच्या इथल्या महाराष्ट्रातल्या लाखो तरुणांमध्ये असे काय अवगुण आहेत किंवा अशी काय क्वालिटी नाही आहे त्यांच्यामध्ये की त्यांच्याकडे ते विमान तर सोडून द्या, स्वतःची 2 व्हीलर सुद्धा घेऊ शकत नाहीत किंवा त्याच्यामध्ये 20 रुपयाचं पेट्रोल टाकू शकत नाहीत. असे काय निष्क्रिय आहेत आमचे पोरं? आणि आमच्या या लाखो पोरांपेक्षा त्यांच्या पोरामध्ये असं काय वेगळं आहे? वेगळी एकच गोष्ट आहे मित्रांनो, भ्रष्टाचार. आपण डोळे झाकूनपणे यांचे कामं करतो, यांच्या मागे लागतो, भक्त म्हणून, कार्यकर्ते म्हणून यांचे रात्रंदिवस कामं करायची, यांना मतं द्यायची, यांना निवडून द्यायचं, आणि यांनी फक्त स्वतःची घरं भरायची. विचार करा, अजूनही तुमच्या डोक्यातून जर राजकारण बाहेर निघत नसेल तर हे काढायला शिका. यांना जनतेचं काही पडलेलं नाही, यांना फक्त स्वतःचं घर, स्वतःचा पैसा, स्वतःचे लेकरं, बाळं, बायको, हे सगळं नातेवाईक मोठे करायचे आहेत. सामान्य जनतेहून यांना घेणं देणं नाही. म्हणून सामान्य जनतेनं आपले स्वतःचे प्रश्न स्वतः त्याची उत्तरं शोधली पाहिजे. तरुणाईला माझं फक्त एवढं आव्हान आहे की या सगळ्यांच्या नादी न लागता नेत्यांचे स्टेटस फोटो ठेवण्यापेक्षा आपल्या मायबापाकडे पाहून चांगला अभ्यास करा. आणि त्या अभ्यासासाठी तुमच्यासाठी मी एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे. मी आणि विठ्ठल कांगणे सर येत्या 14 फेब्रुवारीपासून आम्ही एक डेमो क्लास घेत आहोत पोलीस भरतीसाठीचा, की ज्याच्यामध्ये फ्री तुम्हाला 4 दिवस अगदी फ्री डेमो क्लास देण्यात येईल. रोज 3 तास त्याच्यामध्ये लाईव्ह होईल आणि याच्यातून तुम्ही तुमच्या पोलीस होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकाल. 19 फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त फक्त 100 रुपयामध्ये 6 महिन्याची पूर्ण बॅच तुम्हाला मिळेल. 100 रुपयामध्ये, जे की तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशात आहे. डोळे उघडा, स्वतःच्या भविष्याकडे पहा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. एवढंच नाही तर मी जे 4थी 5वीला मुलं आहेत किंवा 3रीला मुलं आहेत, आता त्यांच्यासाठी नवोदयची बॅच सुद्धा मी घेऊन येत आहे. ती सुद्धा 15 फेब्रुवारीला चालू होईल ATM गुरु एज्युकेशन या ॲपमध्ये. तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ATM गुरु ॲप डाउनलोड करून घ्या आणि ती सुद्धा बॅच, ती तर फ्री आहे. नवोदयची बॅच फ्री आहे तुम्हाला. गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षण मिळावं चांगल्या क्वालिटीचं म्हणून आपण ती फ्री ठेवलेली आहे. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. या चांगल्या कामाला, या चांगल्या प्रयत्नांना तुम्ही बळ द्यावं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा आणि माझ्या ATM गुरु चॅनलला सबस्क्राईब करावं एवढं तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.